बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। दिवाळी निमित्तानं मुंबईचा डबेवाला सुट्टीवर जाणार, पण 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान डबेवाल्यांची सेवा बंद, ग्राहकांना नोंद घेण्याचं आवाहन। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी। 16 ते 28 ऑक्टोबर दरम्यान सीएसएमटी, दादर, ठाण्यासह कल्याण, पनवेल स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद। प्रभादेवी पूल पाडल्याचा बेस्टला फटका, महत्वाचे बस मार्ग खंडित झाल्यानं महसुलात कोट्यवधी रुपयांची घट। दादर पश्चिमेला जाणाऱ्यांसाठी आता केवळ बस क्रमांक 40चा एकमेव पर्याय। या बसच्या फेऱ्या वाढवण्याची माजी नगरसेवक सचिन पडवळ यांची मागणी। बेस्ट कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच दिवाळी भेट। बेस्ट उपक्रमाच्या नवनियुक्त महाव्यवस्थापक डॉक्टर सोनिया सेठी यांची बेस्ट वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेट। मुंबई नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील 864 कुटुंबांचा दिवाळीनंतर नव्या घरात प्रवेश। पहिल्या टप्प्यातील 8 इमारतींपैकी 5 इमारतींचं काम पूर्ण। इमारतींची ओसी मिळताच रहिवाशांना घराचा ताबा दिला जाणार। मुंबई पालिकेला भूखंड निवासी प्रकल्पातील बिल्डरांकडून मिळालेल्या 426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी निघणार। यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार। दिवाळीला पुण्यातून गावी जाण्यासाठी एसटीची अधिकची सेवा। मराठवाडा, खानदेश, विदर्भात जाणाऱ्या गाड्यांचं आरक्षण फुल। जवळपास 589 जादा गाड्या सोडण्यात आल्या। पुणे पोलिसांनी एकाच वेळी 18 गुन्हेगारांना 2 वर्षांसाठी केलं तडीपार। परिमंडळ 5च्या पोलीस उपायुक्तांची कारवाई। तडीपार केलेल्यांमध्ये महिला गुन्हेगारांचाही समावेश। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक। पुणे विद्यापीठानं 20% परीक्षा शुल्क वाढवल्यानंतर परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात अभाविपचं आंदोलन। परीक्षा शुल्क माफीच्या मागणीसाठी आंदोलन।